नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित. भाग 100वा. ज्ञानाने अज्ञानाचा पूर्ण निराश झाला म्हणजे हेच दृश्य मूळच्या दृष्टस्वरूप आत्मस्वरूपाच्या स्फुरणरूप विलास असे वाटायला लागते व अशा रीतीने दृश्य म्हणून दुसरे काही एक नसून ते दृष्ट स्वरूपच आहे असे यथार्थ ज्ञान होते व अज्ञानातील भिन्न सत्ता व भिन्न धर्माचा द्रष्टा दृश्य भाव पूर्णपणे नाहीसा होतो. जेव्हा हा दोनपणा एक स्वरूपच म्हणजे सच्चिदानंद रूप भासतो तेव्हा त्यालाच अद्वैत असे म्हणतात. बरे असो, अर्जुना, हिणकस धातू ज्यावेळी मिसळलेली असते त्यावेळी पण सोन्याचे सोनेपण आढळच असते व हिणकस गेले तरी ते सोने पण आढळच आहे. पौर्णिमेचा चंद्र किंवा त्या आधीचे चंद्र म्हणून सर्वांगाने पूर्ण चंद्रच असतात. चतुर्दशीच्या चंद्रामध्ये कोठून काही आणून ते जडवले जाऊन पौर्णिमेचा चंद्र थोडाच होतो. तात्पर्य म्हणजे अन्यथा म्हणजे विपरीत ज्ञानाने मीच दृश्यरूपाने दिसतो व ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन ते दृष्टत्वात मावळले की मीच त्याला भेटतो. त्यात काहीच कमी जास्त नसते. तैसा मीची अज्ञानाद्वारे दिसे परी हस्तांतरे मग दृष्टत्वी ते सरे मियाची मी लाभ. म्हणून अर्जुना, माझ्याकडे येण्याची सहज स्थिती जाणून ती अनुभवण्याचा हा चौथा भक्तिमार्ग दृश्यपंथाच्या पलीकडचा आहे असे मी म्हणालो. अर्जुना, मी जेवढा व जसा आहे तसा केवळ भक्तीमुळेच जाणता येतो व माझे असे यथार्थ स्वरूप जाणले की कुणीही मद्रूप होतो. 7व्या अध्यायात मी हेच सांगितले आहे. भागवतात हेच सांगितले आहे. याच भक्तीला ज्ञान मार्गात संसवित्ती म्हणजे आत्मज्ञान असे म्हणतात. शैव ह्यालाच शक्ती असे म्हणतात. खऱ्या कर्मयोगाचे नाव हे भक्तीच आहे. या सर्वामुळे जिकडे तिकडे एकटा एक मीच भरून आहो असा बोध होतो. मग समस्त ही केवळ मियाची भरे. मग विवेक, वैराग्य, बंधमोक्ष, मिथ्यावृत्ती, ब्रह्माकार वृत्ती या सर्वांची आटणी होते. तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेशी वृत्ती तिये अवृत्तीसी बुडोनी जाय. अहम ब्रह्मास्मी रूप व सर्वकलिदम ब्रह्म असे 2 प्रकारचे अनुभव आहेत. एक व्यतिरेक आणि दुसरा अन्वय. पण हे दोन्ही प्रकारचे अनुभव वृत्ती रूपच आहेत. कारण यात वृत्ती कायम आहे आणि जोपर्यंत वृत्ती आहे तोपर्यंत खऱ्या परमानंदतेचा अनुभव येऊ शकत नाही. म्हणजेच जाणीवेचा विसर पडल्याशिवाय परमानंदता येऊ शकत नाही. समाधीत वृत्ती लीन असल्यामुळे परमानंदतेचा अनुभव येतो. पण समाधीतून व्यवहारात आल्यावर म्हणजेच व्युत्थान दशेत प्रारब्धाने वृत्तीचे स्फुरण होतेच. इथे मग वृत्तींना मिथ्या समजून त्याला साक्षीत्वाचा अभ्यास ठेवावा लागतो व या ठिकाणी उपेक्षाभाव दृढ होतो व अखंड परमानंदता साधत नाही. पण जर त्रिगुणात्मक मायारहित निराकार सगुण रूपाने जर सर्व भगवंतच नटला आहे असे वाटत असेल तर म्हणजे प्रेमाचे आलंबन हेच रूप असेल तर व्युत्थानात उठणाऱ्या वृत्ती पण समाधीप्रमाणेच विसरल्या जातात. कारण प्रेमात जाणीव उत्पन्न होत नाही म्हणून ब्रह्मानंद कायम राहतो. समाधी व्युत्थानी हरी विलसे त्याविण अन्य काही न भासे. मौनही वाचे पडे की हरिरूप अखंड नयना पुढे.
अशा प्रकारच्या सगुण भगवंताच्या प्रेमात डुबल्यानंतर आत्म अनात्म विवेक, वैराग्य, बंधमोक्ष, जगताविषयी मिथ्याभाव, जगताच्या अपेक्षेने असलेली ब्रह्मरूपाची जाणीव या कशाचेच भान राहत नाही व त्यामुळे निर्विकल्प दशा अखंड अशी राहते. मग जीवपणाही जातो आणि जीवपणा गेला की अर्थात त्याबरोबर ईश्वरपणाही जातो. मग जीवपणाही जातो आणि जीवपणा गेला की अर्थात त्याबरोबर ईश्वरपणाही जातो. परत्व हरपे जेथे पृथ्वीचे आपात, आपाचे तेजात, तेजाचे वायूत, वायूचे आकाशात जसे लोप पावणे असते तसे जीवपणाचे ईश्वरपणात आणि ईश्वरपणाचे सर्व भेदभावात चा लय झाल्यानंतर जी अवस्था येते त्यात हे परतत्व सुद्धा हरपते. अर्जुना, अशी अवस्था जिथे साध्य साधने संपतात तेच माझे शुद्ध स्वरूप आहे व ज्ञानी भक्त हेच माझे रूप भोगत असतात. सागराच्या देहाशी संबंध येऊन सागराच्या देहाशी संयोग पाहून गंगा सागरातच विश्रांती घेते तशी विश्रांती तो घेत असतो. ही अवस्था म्हणजे एका स्वच्छ केलेल्या आरशासमोर दुसरा साफ केलेला स्वच्छ आरसा ठेवल्यानंतर त्यांनी एकमेकात पाहून आपल्याला दर्शनाचा आनंद घ्यावा व आपण दोनपैकी नक्की कोणाला आरसा आहोत आणि कोण आहेत हे दुसरा आरसा आहे हे विसरावे तशी ही अवस्था आहे. म्हणजे इथे पाहणाऱ्याचे व पाहिले जाणाऱ्याचे सुरेख ऐक्य आहे व त्यामुळे भेद राहत नाही. अशा प्रकारे समरस होऊन आत्मानंदाचा अनुभव घेता येतो. अर्जुना, जागे झाल्यावर स्वप्न नाश पावते आणि आपली जाणीव परत येते. तरी पण स्वप्नात सृष्टीचा अनुभव स्मृतीरूपाने असतोच ना. आरसा बाजूला केला तर स्वमुखाचे प्रतिबिंब नाहीसे होते, पण तरी स्मृतीरूपाने पाहणाऱ्याला आपल्या प्रतिबिंबाचे आस्वादन करता येतेच. त्याप्रमाणे कोणतीही अवस्था असो, एकदा मद्रूपतेच्या योग्यतेचा अनुभव आला की आपले हे एकटेपण कुठेही भोगता येते. हे एकटेपण भोगण्यास दुसऱ्याची गरज नाही. आपले ऐक्यची दिसे ते दुजेने वीण जैसे भोगीजे का. वृत्तीचे स्फुरण पावणे नेहमी होतच राहते, कारण वृत्तीचा स्फुरण पावणे हा सहज धर्म आहे व याला आधार अधिष्ठान आहे सच्चिदानंद रूप ब्रह्म. तरंग आणि पाणी याप्रमाणे हे दोन पण केवळ भासमय आहेत. म्हणून तरंगाप्रमाणे बाहेरही सगुण ब्रह्मरूपच नटले आहे असे वाटून जेव्हा आपणाला आपल्याविषयी जे प्रेम वाटते, कारण आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही, ते प्रेम जेव्हा बाहेर सगुण ब्रह्माकडे वळते, आपल्या अहंतेचा विषय जे आधारभूत ब्रह्म असते तेच आपल्या ममतेचा विषय आधारभूत ब्रह्म म्हणून होते. तेव्हा आत बाहेर एक सगुण भगवंताशिवाय दुसरी काही वस्तूच राहत नाही. त्यामुळे बाहेर नामरूपाने भासणाऱ्या दृश्याच्या ठिकाणी जसा मिथ्यत्वाचा प्रत्यय येऊन उपेक्षा वृत्ती दृढ होती तसे आता न होता आता आत बाहेर एक रसात्मक ब्रह्माचाच प्रत्यय येतो. अद्वैत दशेतील या प्रेमाची कल्पना देण्याकरता ज्ञानेश्वरांनी अनेक दृष्टांत दिले आहेत, पण ही सर्व स्थिती वाचेच्या पलीकडची आहे. पण असा एक रसात्मक ब्रह्मानुभव घेणे किंवा मद्रूपतेच्या ऐक्यतेचा अनुभव घेणे ज्यांना असंभव वाटत असेल त्यांच्यासाठी मी पुढचे बोलणे बोलत आहे. हे बोलणे म्हणजे केवळ शब्द योजना आहे, कारण ती स्थिती शब्दातीत आहे. अशा असंभवनीयतेची ज्यांना शंका येत असेल त्यांच्या गावी दिव्याने सूर्याला पेटवूनच सूर्यप्रकाशाला व्यक्त करावे तसे आहे, किंवा आकाशाला राहायला जागा पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या घरातच आकाशाला राहण्याकरता एखादी पडवी बांधावी
तसे यांचे बोलणे हे असंभवनीय वाटते. अरे, ज्याच्या अंगी अधिकार गाजवण्याचे सामर्थ्य नाही तो राजेपणाचा भोग काय घेणार? अर्जुना, अंधार सूर्याला आलिंगन देऊ शकतो काय? आकाशा एवढे ज्याला होता येत नाही त्याला आकाश म्हणजे काय हे कसे करणार? गुंजेचे बनलेले लेणे रत्नाच्या अलंकारासारखे तेजस्वी होईल का? म्हणून जो कोणी मद्रूप होऊ शकत नाही त्यांना माझे ज्ञान तरी कसे होणार? आणि मग ते माझ्यावर प्रेम ते काय करणार? किंवा माझ्यावर भक्ती ती काय करणार? आणि आकाश जे नव्हे तेने आकाश का जाणावे? रत्नाच्या रूपी मिरवे गुंजांचे लेणे. म्हणून मी होणे नाही तया मीच आहे हे कही मग भजे ते काही बोल किर. आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतल्याशिवाय अखंड आत्मसुखाची आपली तळमळ शांत होणे शक्य नाही. ही ज्यांची दृढ भावना असते त्यांच्या ठिकाणीच आत्मा अनात्म विवेक करण्याचे पण सामर्थ्य येते. इतरांच्या ठिकाणी या विवेकाला स्थान नाही. ज्याप्रमाणे अर्जुना, एखादी सुंदर तरुण प्रमदा आपण तरुण व सुंदर आहोत या जाणीवेचा आनंद आपली आपणच भोगत असते, त्याप्रमाणे मत्स्वरूप होऊन मलाच भोगता येते. मी जालाची माते भोगी तारुण्यका तरुणांगी जियापरी. जसा तरंग सर्वांगाने पाण्याचे चुंबन घेतो, कारण पाण्याची लाट पूर्णपणे पाण्याच्या आधारावरच असते, किंवा प्रकाश हा सूर्याच्या ठिकाणी सर्वत्र व्यापून असतो, किंवा पोकळी सर्व आकाशाला व्यापून असते, किंवा ढग कुठेही गेला तरी तो आकाशातच असतो. तरंग सर्वांगी तोय तुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी. नाना आकाश नभे लुंठत असाई. तसेच जो माझेच रूप होऊन आता पुढे काहीच न करता केवळ माझाच होऊन राहतो, जसे सोने सोने राहूनच कोणत्याही दागिन्याच्या स्वरूपात अबाधित राहते त्याप्रमाणे तैसा रूप होऊन माझे माते क्रियेविण जो भजे. धनाकार का सहजे सोनी आते जेवी. ज्ञानेश्वरांनी हे असे ज्ञानोत्तर भक्तीचे बहारदार वर्णन केले आहे. वास्तविक श्रद्धा व प्रेम हे शब्द पर्यायवाची शब्द आहेत. गंगा सागराला पाहताच अनिवार्यपणे भेटण्याच्या प्रेमभावात सतत उचंबत पुढे धावते व गंगेचे सागराला भेटणे नंतर सतत चालूच राहते, ते कधीच संपत नाही. मागून आलेला प्रवाह तेवढाच अनिवार्यप्रमाणे सागराला भेटण्यास उत्सुक असतो, त्याचे पण सागराविषयीचे तितकेच प्रेम असते. म्हणून हे प्रेम नित्य नवेच राहते, शिळे कधीच होत नाही. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणात किंवा चैतन्यात किंवा चिंतनात किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात आता पुरे असे कधीच वाटत नाही. यालाच श्रद्धा, परमप्रेम, नित्य नवी श्रद्धा वगैरे वगैरे असे म्हणतात. या प्रेमात मनाला एकसारखा अखंड उत्साह वाटत राहतो, हीच पराभक्ती होय. व्यतिरेक ज्ञानाने नामरूपाविषयी जी उदासीन बुद्धी उत्पन्न होते ती पुढे अन्वय ज्ञानाने नामरूपेही पूर्ण ब्रह्म आहेत या अनुभवाने निशेष जाऊन नामरूपासह असलेला परमात्माही निरुपाधिकच ठरतो व त्यावर आत्मवेद प्रेम जडते. हीच खरी ज्ञाननिष्ठा असून इथेच पराभक्ती नांदते. ही ज्ञाननिष्ठा तेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे. ही ज्ञाननिष्ठा म्हणजे बुद्धीची चिन्मात्र स्थिती होय. ही नुसत्या बोलण्याचा विषय नाही. चंदनाचा सुवास आपोआप चंदनाला भसतो, किंवा चांदणे जसे निसर्गता चंद्राला भसते, तसे पूर्ण अद्वैतात क्रिया करणे संभवत नाही, तरी पण भक्ती ही होतच राहते. हे अनुभवानेच कळण्यासारखे आहे, शब्दाने मुळीच सांगता येत नाही. का चंदनाची धृती जैसी चंदनी भजे अपैसी, का अकृत्रिम शशी चंद्रिका ते. तैसी क्रिया करी न साहे तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे.
अद्वैत ज्ञानाने ज्ञाता ज्ञान ध्येय ही त्रिपुटी नाहीशी होते व ज्या अद्वैत ज्ञान दशेत कोणत्याही प्रकारची क्रिया होणे संभवनी नाही त्याही दर्शन मात्रत ही परम प्रेम भुक्ती अकृत्रिमपणे सहज उल्लसत राहते. ही अनुभवाची गोष्ट आहे, बोलण्याची नाही. केवळ अद्वैत ज्ञान झालेल्या ज्ञानाच्या ठिकाणी जे मिथ्या देहाभास आणि मिथ्या जगताभास प्रारब्धामुळे राहतच शिल्लकच राहतात. म्हणून त्याला मनोनाश व वासनाक्षय यांचा सतत माग घ्यावा लागतो. देहपात झाला की काही प्रश्नच उत्पन्न होत नाही. जीवनमुक्ती आणि विदेहमुक्ती यातीलच हा फरक आहे. पण ज्ञानोत्तर सगुण भगवंताच्या ठिकाणी होणाऱ्या अकृत्रिम पराभक्तीमुळे कोणतीच जाणीव शिल्लक राहत नसल्यामुळे देहाचा व जगताचा मिथ्याभासही पूर्णपणे निवृत्त झालेला असतो. त्यामुळे विधेयमुक्तीच जीवनमुक्ती ठरते. जीवनमुक्ती व विधेयमुक्ती यात फरक राहत नाही. ज्ञानोत्तर सगुण भगवंताच्या ठिकाणी होणाऱ्या पराभक्तीमुळे कोणत्याच प्रकारची जाणीव शिल्लक राहत नसल्याने देहाचा व जगताचा मिथ्याभासही पूर्णपणे निवृत्त झालेला असतो. त्यामुळे जीवनमुक्तीतच विधेयमुक्तीचा अनुभव येतो. सर्व नामरूपासह एकच तत्व अनुभवाला आल्यामुळे एक रसात्मक असणारी ब्रह्मस्थिती प्राप्त होते. एकदा खाल्लेले अन्न वारंवार सेवन करावे लागते. तसे या ब्रह्मानंदाचे सेवन नेहमी करता अवीट आहे. ब्रह्मानंद अवीटपूर्ण असो तेव्हा असा ज्ञानी भक्त जे काही बोलतो ते त्याचे मला आळविणेच असते. म्हणजे मीच मला आवडतो व मीच मला आळविण्याचा साथ देतो. कारण बोलणाराच मीच असतो. तात्पर्य मौन हे माझे सर्वात उत्तम स्तवन आहे. अर्जुना ते मौन तव गोमटे स्तवन माझे. हाका मारणारा जर ज्याला हाक मारायची तोच झाला तर सर्व बोलणेच खुंटले. अर्जुना या अशा मौनात तो वस्तुतः माझेच स्तवन करीत असतो. मग सहज व हेतुपुरस्सर त्याच्या दृष्टीपुढे जे येईल ते दृश्य तो बाजूला सारून त्या दृश्याच्या ठिकाणी स्वतःलाच दृश्य पाहतो. म्हणजे अर्जुना बुद्धीने आणि डोळ्यांनी तो जे पाहावयास जातो ते पाहणे दृश्याला नाहीसे करून द्रष्ट्यालाच दाखविते. ते देखणे दृश्य लोटी देखतची दावी. आरशात पाहताना प्रथम मुळात असलेले मुखच जसे दिसते, दुसरे काहीच दिसत नाही, तसे हे आहे. म्हणजेच आरशात पाहण्यापूर्वी जे मुख होते तेच मुख आरशात पाहताना दिसते. म्हणजे त्या पाहण्यात द्रष्टाच द्रष्ट्याचे दर्शन घेतो. जेव्हा दृश्याच्या कल्पनेचा निराश होऊन द्रष्टा दृष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकमेव द्रष्टाच उरतो. आणि अशा प्रकारे एकमेव तोच राहत असल्यामुळे दृश्याच्या अनुषंगाने आलेले द्रष्टेपणही संपुष्टात जाते. कारण दृश्य वस्तू असा काही असलेला पदार्थ जाऊन ती दृश्य वस्तूच जर त्या दृश्य वस्तूला पाहणारी होत असेल तर त्यावेळी पाहणे म्हणून जी काही स्थिती असते ती स्थिती तिथे राहत नाही. त्यामुळे या स्थितीला दुसरे काहीच नसल्यामुळे एकत्वाचा भाव पण उरत नाही. स्वप्नात आपल्या प्रियतमेच्या आलिंगनात बद्ध झालेला पुरुष जागा होता. स्त्री व पुरुष स्वप्नातील नाहीसे होतात व जागा झालेला पुरुष एकटाच केवळ राहतो. तसे हे आहे. किंवा त्या दोन व्यक्ती आपण एकटाच होतो या अनुभवाप्रत तो येतो. येत स्वप्नीची या प्रिया चेवोनी झोंबे गेलिया ठाईची दोन्ही न होनिया आपण जैसे. किंवा दोन लाकडाच्या घर्षणातून एकच अग्नी निर्माण होतो व दोन लाकडे ही भाषा संपवून एक अग्नीच केवळ राहतो. कारण त्या अग्नीत हा या लाकडाचा अग्नी, हा या दुसऱ्या लाकडाचा अग्नी असे दोन भाग करता येत नाही, ओळखता पण येत नाही. किंवा सूर्याने आपले प्रतिबिंब हाताने उचलायचे ठरवले तर ते प्रतिबिंब कधीच हाती येणार नाही. कारण प्रत्येक वेळी प्रतिबिंबच नाहीसे होऊन
त्या ठिकाणी बिंबच राहणार. म्हणून त्याप्रमाणे अर्जुना, मत्स्वरूप जेव्हा द्रष्टा होऊन तो जेव्हा दृश्याला पाहू लागतो तेव्हा द्रष्टेपणही दृश्यासह नाहीसे होते. तात्पर्य, कोणतीही दृश्य वस्तू पाहू जाता दृश्य म्हणून काही उरत नाही. त्यामुळे पाहणे हा काही भाव उत्पन्न होत नाही. त्यामुळे द्रष्टेपणच राहत नाही. तैसा मी होऊन देखते तो घेऊ जया दृश्याते ते दृश्यते तिथे दृष्टत्वेशी. सूर्य जर काळोखाला प्रकाशित करू लागला तर जी वस्तू प्रकाशात येईल ती काळोख म्हणूनच उरणार नाही, ती केवळ प्रकाशरूपच राहील. त्याप्रमाणे मत्स्वरूप झाले म्हणजे दृश्याच्या ठिकाणीही तोच असल्यामुळे तत्सापेक्ष द्रष्टपणेही राहत नाही. तेवी दृश्य नाही दृष्टता, मी झालिया मग पाहणेही नाही आणि न पाहणेही नाही अशी दशा प्राप्त होते आणि तेच माझे यथार्थ दर्शन आहे. अर्जुना, मग देखिजे ना देखिजे ऐशी जी दशा निपजे ते दर्शन माझे साचो कारे. मग कोणताही पदार्थ पाहत असता तो द्रष्टा व दृश्य या भावरहित दृष्टीने त्याचा अनुभव घेत असतो. आकाशाने संपूर्ण आकाश घनदाट भरलेले असल्यामुळे ते किंचित देखील हालत नाही. त्याप्रमाणे माझ्या आत्मस्वरूपाशी एकदा एकरूप झाले की त्याला तशाच घनदाट आत्मस्वरूपाचा प्रत्यय येतो व मग कितीही प्रकाश तेजस्वी असला तरी त्याची आकाशाला काहीच पीडा होत नाही. त्याप्रमाणे ज्याने मला स्वतःमध्ये जागा दिली कुठल्याही परिस्थितीत त्याचे अविचलत्व कधीच बिघडत नाही. कल्पाच्या शेवटी प्रलयाच्या वेळी पाण्यानेच पाणी रोखले गेल्यामुळे पाण्याची वाहने बंद होते. त्याप्रमाणे माझ्या एका आत्मस्वरूपानेच तो पूर्णपणे भरून जातो. माझ्या एकत्वाने जणू कोंदून जातो. कल्पांती उदक उदके रुंदलिया वाहो ठाके तैसा आत्मेनी पिया एके कोंदला जो. पाय आपल्या पायावर ठेवून कसे काय चढतील, वीज तो स्वतःलाच कसा जाळू शकेल, पाणी स्वतःच्या स्नानाला कसे उपयोगी पडेल. म्हणून अर्जुना, तोच सर्वत्र मीच झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबणे इत्यादी सर्व थांबते. ज्याला अंतर्बाह्य सर्वत्र माझेच असणे प्रतिज्ञित झाले असते त्याच्या बाबतीत मुद्दाम म्हणून कुठे जाणे येणे असे काहीच राहत नाही. अशा प्रकारे माझ्याशी अद्वय झालेला तो येणे जाणे कुठे काही न करता माझीच तीर्थयात्रा करीत असतो. पाण्यावरील लाट जशी वेगाने उसळून बाहेर पडायची म्हणून धावली तरी पाण्याचा पृष्ठभाग सोडून तिला जमिनीवर कधीच येता येत नाही. त्या लाटेला जे ठिकाण टाकून द्यायचे आहे ते किंवा ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते ठिकाण म्हणजे पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. त्याप्रमाणे ज्ञानी भक्ताला सर्वत्र एकत्वच जाणवत असते. जे सांडावे का मांडावे, जे चालणे जेणे चालावे ते तोयच एक आघवे म्हणून या. पाण्याची लाट कुठेही गेली तरी त्या लाटेला आपले नेहमीचे पाणीरूप असणे या स्थितीचा कधीच त्याग करता येत नाही. गेली आहे भरते उता उदकपणे पांडुसुता तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी. त्याप्रमाणे ज्ञानी भक्त अहम ब्रह्मास्मी रूपाने पूर्णपणे सर्वत्र भरलेला असून तो मीपणाने अहम ब्रह्मास्मी रूपाने म्हणजे वृत्तीने उचंबळात असला तरी तो सर्वार्थाने एकत्वालाच पावल्यामुळे तो मत्स्वरूपच झालेला असतो व तो सतत माझीच यात्रा करीत असतो. कापडी माझा, कापडी म्हणजे यात्री, कापडी माझा. आणि म्हणून अर्जुना, शरीराच्या देहधर्मानुसार स्वभाव धर्मानुसार तो जे काही करतो ते त्याच्या देहाच्या निमित्ताने मीच करत असतो. म्हणून म्हणजेच काय, प्रारब्धानुसार जे सुखदुःख भोग इत्यादी वाट्याला येतात तो ते निसंगपणे सोसतो. पण अज्ञानी माणसाला तो विषय सेवन करीत आहे असे वाटते, पण ज्ञानी माणसाला त्याचे काहीच भान नसते. कारण भोगता भोग्य
किंवा दृष्टादृश्य असे दोनपणा तो पाहत नसून सर्वत्र तो आपल्या स्वतःलाच पाहत असतो. त्यामुळे त्याच्या वृत्तीत काही बदल होत नाही. म्हणजे काही भोगले किंवा भोगायचे राहिले अशी तिथे जाणीव नसते. म्हणून त्याची इंद्रिय प्रवृत्ती ही विषयरहित आहे. अर्जुना, सर्वत्र मीच आहे या दृढबोधाने मीच त्याला विषय रूपाने नेहमी भेटत असतो. लहरीचे आणि पाण्याचे ऐक्य हे सदैव आहे, तसेच त्याचे आणि माझे सदाचेच ऐक्य आहे. पण हे असे ऐक्य ज्ञान मोहामुळे विसरल्या जाते व त्याला मी म्हणजे आपण कोणी विशेष अमुक तमुक व्यक्ती आहो, अशी वेगळे आहोत असे वाटायला लागते. व अर्जुना, तो स्वतःला माझ्यापासून निराळा समजू लागतो. हा माझा व त्याच्या ऐक्य ज्ञानाच्या विस्मृतीमुळे सर्व नामरूपात एकत्वाने स्फुरणारे माझे मी पण तो निरनिराळे स्वतंत्र पदार्थ समजून भेदभावना दृढ करतो. अर्जुना, या भेदभावनेला किंवा भेद ज्ञानालाच जगत म्हणतात. आणि माझे आणि त्याचे ऐक्य असूनही ते तसे नाही असे समजणाऱ्याला किंवा मला विसरणाऱ्याला म्हणजे त्या मीपणाला जीव ही संज्ञा प्राप्त होते. वस्तुतः लहर म्हणजे तरंग पाण्याला सोडून राहू शकत नाही. ती जेव्हा उठते तेव्हा ती पाण्याला घेऊनच उठते. त्याप्रमाणे मी वृत्ती देखील ज्ञानरूप शिवाला किंवा परमात्माला सोडून उठूच शकत नाही. म्हणून ज्ञान आणि वृत्ती याचे कायमचे ऐक्य असते. पण हे विसरल्यामुळे सर्व गुंताळा होतो. तात्पर्य, मी वृत्ती नेहमी ज्ञानरूप शिवासह स्फुरते. म्हणून मी वृत्तीरूप शक्तीचे आणि ज्ञानरूप शिवाचे स्वाभाविक ऐक्य आहे. व या स्वाभाविक ऐक्यामुळेच मी या वृत्तीत पण वस्तुतः परमतत्वाचे स्फुरण विद्यमान आहे. म्हणजे या स्वाभाविक ऐक्यामुळे मी वृत्तीत ज्ञानरूप परमात्माच भरला आहे. त्यामुळे कर्म आणि कर्ता हे दोन्ही भाव उत्पन्न होत नाही व आत्मत्वाने केवळ माझेच ग्रहण केले जाते. कारण तो मत्स्वरूप झालेला असतो. एका आरशासमोर दुसरा आरसा आणला तर तेथे कोणी कुणाला पाहिले आणि एका आरशाने दुसऱ्या आरशात पाहिले ते पाहणे न पाहिल्यासारखेच होणार नाही का? सोन्याने सोने झाकले गेले तर ते सोनेच काय किंवा न झाकले गेले काय सारखेच म्हणावे लागते. तात्पर्य, सोन्याला सोन्याने झाकता येत नाही. नमस्कार.